एक विषय तुमच्या समोर मांडण्यापूर्वी मला काही आधीच स्पष्ट करून सांगायचं. समाज माध्यमांच्या मध्ये खोट्या नावानी वावरणं, खोट्या नावानी आपली ID बनवणं, मग ती ट्विटर, फेसबुक, इन्स्टा कुठलीही असो, खोट्या नावानी ID निर्माण करून वावरणं आणि वाटेल ते बोलत सुटणं हे चूक आहे, निंदनीय आहे. मला वाटतं हा गुन्हा देखील व्हायला हवा. तुम्ही खोटं नाव धारण करता आणि वाटेल ते बोलत राहता. म्हणजे नाव कुठलं ठेवावं आपलं, हा आपला आपला विषय आहे. अभिव्यक्ती कशी असावी हे देखील महत्त्वाचं आहे. टोपण नाव घेतलंय आणि तुम्ही लिहिताय, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे अगदी कुसुमाग्रज, अजून अशी बरीच नावं आहेत ज्या नावांनी लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे लता मंगेशकरांनी संगीतसुद्धा आनंदघन नावाने दिलेलं आहे. अशी अनेक नावं आहेत, अनेक, जी टोपण नाव घेऊन काम करतायत, पण त्यांची काम करण्याची पद्धती रचनात्मक आहे. कुसुमाग्रजांच्या कविता ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होतात. पण आपल्याकडं जी आत्ता अभिव्यक्ती चालली आहे ना समाज माध्यमांच्या मध्ये, ती अभिव्यक्ती ही रचनात्मक नाही तर विकृतीकडे झुकणारी आहे. कुणाला तरी घाण शिव्या द्यायला, कुणाला तरी घाण बोलायला, यासाठीच अशा खोट्या नावांचा वापर केला जातो. खोट्या नावाच्या प्रकारामुळं जे जे काही घडलंय आत्तापर्यंत ते फार वाईट आहे आणि चिंताजनक आहे. याआधी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला OSD यांच्या नावानं खातं उघडून त्यावरून पैशाची ऑफर केल्याचं प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणामध्ये देखील गुन्हा दाखल झाला, अटक झाली. आता अशाच खोट्या नावाची पद्धत काही लोकांच्याकडून चालू आहे. म्हणजे याला राजकीय बळ असतं, म्हणजे मान्य करावंच लागेल. जी ह्याच्यावरती म्हणजे भाजपवरती टीका करणारी, देवेंद्र फडणवीसांच्यावरती टीका करणारी खोटी अकाउंट होती, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती आणि अन्य लोकांवरती टीका करणाऱ्या अकाउंट चालकांना भाजपचं बळ असेल. यात राजकीय पाठिंबा असल्याशिवाय किंवा राजकीय व्यक्ती असल्याशिवाय असं घडत नाही, असाही आत्तापर्यंतचा अनुभव आहे. या खोट्या नावानी एका व्यक्तीने अशाच स्वरूपाचं लिखाण केलं, लखोबा लोखंडे हे नाव धारण करून. आता लखोबा लोखंडे हे नाटकातलं पात्र, ते त्याला घ्यावं वाटलं आणि त्यानं काय वेगवेगळ्या गोष्टी सुरुवात केल्या. मुळात लखोबा लोखंडे ही व्यक्तिमत्वच, म्हणजे नाटकातलं व्यक्तिमत्वच, हे पात्रच मुळात विविधांगी भूमिका करणार आहे. म्हणजे त्याला अनेक रोल आहेत त्याचे. तर त्या निपाणीच्या तंबाखू लखोबा लोखंडे हा फसगतीचा व्यक्ती म्हणूनच ओळखला जातो, फसवणारा व्यक्ती म्हणूनच, बहुरूपी म्हणूनच ओळखला जातो. या नावानं खातं उघडून एक व्यक्ती वाटेल ते बोलत राहतो, वाटेल ते लिहित राहतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने काय लिहावं, कसं लिहावं याची बंधनं न पाहता तो लिहितो. म्हणजे भाजपात सुद्धा एका नेत्याचं कौतुक करत दुसऱ्या नेत्याला तो शिव्या घालत जातो, हे देखील आपण बघितलेलं आहे. म्हणजे भाजपातली जी नेते आपल्या नेत्याची स्पर्धक होतील त्याला शिव्या घालण्याचे उद्योग सुद्धा या खात्यावरून झालेले आहेत, नाही असं नाही, तेही झालेलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या पक्षाच्या ठायी निष्ठावाहात ज्या स्वरूपामध्ये मांडणी केली जाते, ती मांडणी समर्थनीय कधीच असू शकत नाही. ती मांडणी तशी होते म्हणून त्याला मारहाण केली जावी, हे देखील कधीच समर्थनीय असू शकत नाही. म्हणजे मागे पुण्यात जे प्रकार घडलेत मारहाणीचे, ते सुद्धा कधीच समर्थनीय असू शकत नाही. विचारांचं उत्तर विचारांना द्यावं, जे मांडलं गेलंय त्याचा करावा, कायद्याने उत्तर द्यावं, त्याला गुन्हा दाखल करावा, ह्या प्रक्रिया पार पाडता येऊ शकतात, पण तसं केलेलं नाही. या लखोबा लोखंडेला, म्हणजे लखोबा लोखंडे नावानं खातं चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या समक्ष प्रचंड मारहाण करण्यात आली. त्याच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. असं म्हणतात की त्याला पोलिसाच्या गाडीतून उतरून मारण्यात आलं. आता हे खरं की खोटं याची खातरजमा आम्ही केलेली नाही आहे, पण त्याला तसं मारलं असेल तर विषय अजूनच चिंताजनक आहे. म्हणजे पोलिसांच्या गाडीतून तुम्ही काढून घेता आणि मारता. मारहाण करून विषय संपवणे, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवणार आहे मुद्दाम, तो व्हिडिओ एकदा बघा कसा आहे, तो तुमच्या लक्षात येऊन जाईल. शिवसेना प्रमुख आहे, शिवाजी महाराजांपेक्षा मोठा झाला का महादर्शोत?
शिवाजी महाराजांपेक्षा मोठा झालाय तो काय जरा सगळा याच्यामुळे जातीवाद वाढतो, ब्राह्मणात वाढतो, लक्षात ठेवा. हा तुम्ही सपोर्ट करता का? फटके द्या भडवायला, फटके द्या भडवायला. परत हे करताय ना मादरचोद झाला. आता याला काळं फळत असताना घोषणा कोणत्या देणं चालू होतं बघा. तो बोलतोय कुठल्या विषयावर ते बघा. आता मी त्याच्या स्क्रीनशॉट नाही दाखवत आहे तुम्हाला, कारण ते दाखवू नयेत अशा स्वरूपाचे सगळे स्क्रीनशॉट आहेत. त्या पोस्ट कधीच समर्थनीय होऊ शकत नाही, म्हणजे कुठल्याच पोस्ट समर्थनीय होऊ शकत नाही. त्याला अशा स्वरूपात मारहाण करणं हे कितपत योग्य आहे आणि तशी घोषणाबाजी करत मारहाण करणं कितपत योग्य आहे. याआधी देखील आव्हाडांच्या बंगल्यावर अनंत कर्मुसेला नेऊन मारहाण करण्यात आली होती. असा प्रकार घडलेला आहे. जे जे कोणी अशा स्वरूपात व्यक्त होतील त्यांना मारहाण करण्याची पद्धत आता वाढत चाललेली आहे. माझा एक छोटासा प्रश्न या निमित्तानं सगळ्यांना आहे, म्हणजे मी लखोबा लोखंडे या खात्यावरच्या ज्या ज्या पोस्ट आहेत त्याचं समर्थन करत नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. अशी भाषा वापरणे निंदनीय आहे हे माझं पुढचं मत आहे. तशी भाषा वापरली म्हणून त्याला मारहाण करणे, तोंडाला काळं फासणे हे कृत्य देखील कायद्याचा भंग करणार आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे आणि हा या व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही हिंदू धर्मीय व्यक्तींविषयी असं काही बोलता तेव्हा ते पुरोगामी पण म्हणून समजायचं का? मला एकाने टाकलं की पुरोगामी असं नाव लपवून नाही करत. मित्रा, नाव लपवून पण खूप जण करतात आणि नाव लपवून न करता उघडपणे सावरकरांना माफीवीर म्हणणे, अजून कसले वीर ते म्हणणे, हे आम्ही सहन करायचं का? सहनच करायचं. ब्राह्मण या जातीविषयी वापरलेले शब्द, अपशब्द, घाणेरडे शब्द याचा जरा तरी विचार केलाय कधी? काय काय बोलल्या गेलंय, कशा स्वरूपात बोलल्या गेलंय? गणपती, राम, कृष्ण या विषयात काय काय भाषा वापरल्या गेली आहे. आजही पुरोगामी आणि उदारमतवादी भाषणं म्हणून ही सोशल मीडियावर फिरवली जातात, त्यांचं कौतुक होतं. या धर्मातल्या मंडळींनी हे सगळं सहन करायचं का? तर तो पुरोगामी विचार आहे. आणि मी किंवा कुणी अजून जरा कुठे याच व्यक्तींविषयी एखादा शब्द बोलणार असेल तर त्याचं तोंड काळं करून त्याला चपलेचा प्रसाद दिला जातो, जोड्यानं मारलं जातं, कोथळा बाहेर काढला जातो, अजून काय 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 नको त्या पद्धतीची भाषा वापरली जाते. म्हणजे तुम्ही लोकमान्य टिळकांना भटमान्य टिळक म्हणणार हे मान्य करायचं, सावरकरांना माफीवीर म्हणणार हे मान्य करायचं, नायक की खलनायक अशी चर्चा घडवून आणणार तेही मान्य करायचं, राम बदफैली होता अशा स्वरूपाचे लेख लिहायचे तेही मान्य करायचे, सीतेविषयी अपशब्द वापरायची तेही मान्य करायचं, कृष्णाविषयी नको ते बोलायचं तेही मान्य करायचं, गणपतीविषयी असभ्य भाषेत बोलायचं तेही मान्य करायचं. का? तर तो विचार पुरोगामी. आणि इकडून कुणी एखादं वाक्य जरी टाकलं की ते मात्र जातीय तेढ पसरवणारं असं म्हणून त्याला बडवायचा, तुडवायचा, आणि तुडवल्याचं कोणी सांगितलं तर आनंद वाटला म्हणून सांगायचं. वा, छान प्रकारचं पुरोगामित्व आणि छान प्रकारचा उदारमतवादीपणा. ही अशीच निरपेक्षता, धर्मनिरपेक्षता आपल्याला अपेक्षित आहे का? त्याचा विचार करावा लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. मी सबस्क्राईब करा शब्द वापरत नाही आहे, शेअर करा, अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवा, यावर विचार करा. एवढीच विनंती. धन्यवाद.